एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे स्नेहाची अनालिसिस अँड रिव्ह्यू. मी आहे स्नेहा जाधव. तर येस, बिग बॉस मराठी सीझन 6 ची विनर आहे तन्वी कोलते, जी फायनली तन्वीनं जिंकलेला आहे बिग बॉस सीझन मराठी. तर जी स्वप्न ती घेऊन हा घरामध्ये आलेली होती की तिला जिंकायचं आहे आणि तिनं फायनली जिंकलेली आहे. तर हा तर एक पार्ट झालेला आहे. तर कालचं ग्रँड फिनाले कसं होतं आणि कसं जर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ पोझिशन्स आलेले आहेत, हा फेअर होते का की अनफेअर होता, ह्याच्यावरती आपण चर्चा करूया. कारण मला असं वाटतं की कालचं ग्रँड फिनाले जे होतं ते ग्रँड फिनालेच नव्हतं. मी इतके बिग बॉसचे सीझन्स जिथपर्यंत मला समजायला लागलं बिग बॉस, मी आतापर्यंत मला असं वाटतं की मी 3 भाषेमध्ये बिग बॉस बघितलेली आहे, बघतीय. एक हिंदी, मराठी आणि तेलुगूसुद्धा मी बघते. तर हा पूर्ण लँग्वेजेसमध्ये जितकं मी बघितलेलं आहे, कालचं बिग बॉस मराठी सीझन 6च्या ग्रँड फिनाले इतकं बोरिंग होतं की मी सांगायला नको की तेवढं बोरिंग ग्रँड फिनाले होतं, जे मी एक्सपेक्टसुद्धा केलेली नव्हती आणि मी कधी बघितलेली सुद्धा नाही कोणत्याही लँग्वेजमध्ये इतकं बोरिंग ग्रँड फिनाले. तर आपण लेट्स गो इन टू द डीप कॉन्व्हर्सेशनमध्ये जाऊया की कसं कोणते पोझिशन्सवरती आलेले आहे आणि ते फेअर होते की अनफेअर. तर सुरुवात करूया ग्रँड फिनालेची स्टार्टिंगपासूनच. तर सुरुवात असं झालेली आहे की रितेश सरांची एंट्री झालेली आहे. ऑफकोर्स होस्ट आहेत, काय म्हणतेस कसं या तू. तर होस्ट होते रितेश सर, तर त्यांची एंट्री झालेली होती. मग त्याच्यानंतर आपले टॉप 5 कंटेस्टंट्सला दाखवलं गेलं. मग त्याच्यानंतर घरात जी एंट्री झालेली होती ते होते डॅन्यूब प्रॉपर्टीचे जे मालक आहेत, त्यांची घरात खूपच बँड बाजाने एंट्री गेली होती. मग त्याच्यानंतर दीपाली यांनी त्यांचं तिलकसुद्धा केलं. मग ते गेले डॅन्यूबच्या रूममध्ये आणि ते बैसले तिकडे, ते बोलले. आणि मला खूप सरप्रायझिंग आणि खूप छान वाटलं की ते जे दुबईमध्ये राहतात डॅन्यूबचे ओनर, पण त्यांनासुद्धा मराठी येतं आणि त्यांनीसुद्धा मराठीत तिथं बोलायला सुरुवात केली. आणि त्यांनी फक्त बोलायचं नाही, बल्कि त्यांनी सीझनमध्ये कोण कोण आहे त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडे एक इन्फॉर्मेशन होतं आणि ते खूप छान बोलत होते. हा मला खूप छान वाटलं. मग त्यांनी गिफ्ट्स आणले सगळ्यांसाठी आणि ते गिफ्टमध्ये मला खूप आवडलेलं गिफ्ट होतं, जे त्यांनी सगळ्यांना एक मोमेंटोज दिलेले होते, ज्याच्यामध्ये त्यांचे फोटोज होते आणि त्या एक ग्लास टाईपच्या ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं. ते खूप छान होतं. तर हा प्रकार त्यांचा झालेला आहे. इथं पण खूप छान होतं. अल्टिमेट की त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा आलेले होते आणि त्याने सगळ्यांना दुबईची ट्रिपचे तिकीट्स दिलेली होती आणि ह्यांना सुद्धा काही ऑफर केलेला आहे की जेव्हा कधी ते दुबईला येतील त्यांच्याकडून त्यांना पावचार मिळणार आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा इथपर खूप छान होतं, चांगलं वाटलं बघायला. मग त्याच्यानंतर ते डॅन्यूबचे जे ओनर आहेत ते पोचले स्टेजवरती रितेश सरकडे आणि इथं त्यांना जॉईन केले अभिषेक बच्चन, जे राजा शिवाजीमध्ये सुद्धा रितेश सर बरोबर करत आहेत. तर ते आले स्टेजवरती आणि इथून जे फेज स्टार्ट झालेलं आहे बोरिंगचं, ते इथून सुरू झालेलं आहे. मग इथून मग असं झालेलं आहे की त्यांनी डॅन्यूब प्रॉपर्टीबद्दल त्यांनी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे. मग त्याच्याबद्दल सांगितलं गेलं होतं. मला असं वाटत होतं की हा ग्रँड फिनालेच आहे किंवा डॅन्यूबचं प्रमोशन्सचं एपिसोड आहे असं वाटायला लागलं. एक 5 मिनिट 10 मिनिट, बट ऑलमोस्ट एक 45 मिनिट्सपर्यंत हा पार्ट गेलेलं होतं, जे बघायला खूपच इरिटेटिंग होतं. मी हे एक्सपेक्टच केलं नव्हती आणि त्याच्यामध्ये एक फोपट असं वाटलं मला की रितेश सराचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं कानात जे होस्ट आहेत त्यांच्या कानात काय तर लावलेलं असतं, मायक्रोफोन लावलेलं असतं, जे मागून कोणत्या सांगतात ते इथं सांगतात बेसिकली. तर ह्याच्यावरती सुद्धा त्यांची चर्चा झालेली आहे की तुझ्या कानात कोण बोलतंय, तुझ्या कानात कोण बोलतंय, तुझ्या कानात कोण बोलतंय. प्रथम, चेतन असं काही नावं त्यांची होते. तर हा सगळ्यांनाच माहिती आहे की कानात प्रॉम्प्ट करतात, असं नाही की कोण प्रॉम्प्ट करत नाही, बट इतकं ओपनली प्रॉम्प्ट करणं मला कुठंतरी ते वाईट वाटलेलं आहे की असं सांगायला गरज नव्हतं, बट त्यांनी ते केलेलं आहे. ह्याचं कारण काय मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. तर हा प्रकारचं डॅन्यूबचं पूर्ण एक प्रकार झालेला होता की ते डॅन्यूब कुठून सुरू झालेलं आहे, ते कसं आता
न्यू व्हेंचरमध्ये झालेला आहे. तर मला काय करायचं हो डॅन्यूबबद्दल, आम्ही नाही भरणार 2 लाख रुपये, हा काही हो आम्हाला भरायचं नाही. आम्ही आलेलो आहे ग्रँड फिनाले बघायला आणि इथं सुरुवात झालेली आहे डॅन्यूबची बद्दल चर्चा. मग त्याच्यानंतर परफॉर्मन्स सुरू झाला आणि परफॉर्मन्स असं होतं की अच्छा हा नेक्स्ट परफॉर्मन्स आहे, हा 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 रेपटून टाकू आणि परत आपण आपल्या एक प्रमोशनबद्दल बोलू, असं टाईपचं होतं. तर जे फर्स्ट परफॉर्मन्स जे होतं ते झालेलं होतं मे बी इथं राधाचं झालेलं होतं परफॉर्मन्स जे तिने केलेलं होतं. तर या खूप छान केली. मग त्याच्यानंतर आयुष आणि ओमकारची परफॉर्मन्स होती आणि आयुष डान्स मी कालच म्हटलेले होते की आयुषच्या डान्समध्ये भारीच राहणार आहे. तर त्यांनी सुद्धा निवडलेली होती ऋतिक रोशनची, जे त्यांनी परफेक्टली करतात असं त्यांचं जे होतं. आणि जे कॅरेक्टर कोई असलं जे कॅरेक्टर जे ऋतिक रोशनचं होतं, जे कॅरेक्टरसुद्धा बीट एक आलेलं होतं त्याच्यामध्ये, तर ते खूप छान वाटलेलं आयुषला परत एकदा ऋतिक रोशन बनताना बघून. जे आपण आय थिंक वीकेंडच्या भावच्या तक्करती मिस केलेलो जेव्हा आयुष घरातून बाहेर केलेले होते. बट या खूप छान वाटलं. मग इकडं परत एकदा सुरू झालेलं आहे, सॉरी ह्याच्यानंतर एक एलिमिनेशन झालेलं आहे. फायनली एक ग्रँड फिनालेची गोष्ट झालेली, ते होती टॉप 5 मधून टॉप 4 व्हायची बारी आलेली होती. तर सुरुवात केली रितेश सरांनी की मी तुम्हाला 3 लाख ऑफर करणार आहे, जे 5th तुम्हाला स्वतःला एलिमिनेट करणार, तर मी 3 लाख देणार आहे. तुम्ही ते 3 लाख घेऊन येऊ शकतात, कारण जे फिनर बनणार आहे त्याला 15 लाख मिळणार आहे आणि तुम्ही खाली हात बाहेर आने वाले असं सीन होणार आहे. तर तुम्ही 3 लाख घेऊन की कोणी बजार वाजलं. मग पैसे वाढले, 4 लाख झाला, कोणी घेतला नाही. मग 5 लाखला आला तेव्हा सॉरी मला बिग बॉसच येत आहे. रितेश सरनी म्हटले की जे एक्स कंटेस्टंट्स आहेत तुम्ही सांगा कुणाला हा पैसे घ्यायचं गरज आहे. तर राखी म्हणते येतं की दीपाली तू सोच. मग इकडं संस्कृती म्हणते दीपाली यांना घ्यायला, प्रभू म्हणतो विशालला घ्यायला. की प्रभू आणि विशालचं खूप अलग नातं आहे, खूपच अलग नातं आहे. रेवाला विचारतात, रेवासुद्धा दीपाली यांना म्हणते. बरेचसे लोक इथं दीपाली यांना म्हटलेलं होतं, बट दीपालीनं ते घेतलेलंच नाही. आणि हा राकेश जो आहे इथं सुद्धा त्यांना एक असं करायचं आहे की मी टास्क खेळलो असं दाखवायचं होतं. ते असं जातात बजरकडे आणि असं हात फिरवून येतात, बट ते बजर वाजवत नाहीत. तर इथं कोणी बजर वाजवलेला नाही आणि कोणालाहीच 5 लाख मिळालेलं नाही. आणि जे 5th पोझिशनवर एलिमिनेट झालेले होते ते दीपाली होते. तर हा फेर होतं की दीपाली इथपर्यंत पोचलेलं दीपाली ते खूप छान होतं आणि ते 5th पोझिशनवर होते. आणि एक गोष्ट मी सांगू इच्छिते ते हा आहे की दीपाली तुम्ही खूप सुंदर दिसतात आणि खूप सुंदर दिसत होते. तर लाल ड्रेसमध्ये तर अप्रतिम तुम्ही दिसत होते, मला खूप छान वाटलं. आणि तुमची जी जर्नी राहिलेली आहे हो कम्पेअर टू सगळ्यांना आपण बघू तुमची कोशिशची मी दाद देते आणि खूप छान वाटलं तुम्हाला बघायला. आणि तुम्ही जेव्हा नृत्य करतात ना तर अजूनच सुंदर दिसतात. आणि त्यांनी एक परफॉर्मन्ससुद्धा केलेली होती, ते खूप छान होतं. तर असं 5th पोझिशनवर दीपाली ताई एलिमिनेट झालेलं. मग त्याच्यानंतर परत एकदा आपण ग्रँड फिनालेकडून आपलं ट्रॅक सोडून आपण जाऊया राजा शिवाजी यांच्या प्रमोशन्सकडे. तिथं परत एकदा अभिषेक बच्चनची एंट्री झालेली आहे. मग त्याच्यानंतर जलिनियांची एंट्री झालेली आहे की ॲज अ प्रोड्युसर ती आहे. आणि हा पार्ट इतकं लांब खिचला गेलेलं होतं की मी जसं म्हणते ना की हा ग्रँड फिनाले वाटलंच नाही. एक तर डॅन्यूबची प्रमोशन्स वाटली आणि एक असं वाटलं की राजा शिवाजी यांच्या फिल्मचे प्रमोशन झालेले. हो प्रत्येक ग्रँड फिनालेमध्ये कोणी तर येतात त्यांचं चित्रपटबद्दल प्रमोट करतात, हो हा होत असतो. बट तिथं कुठं ना कुठं ग्रँड फिनाले मिसिंग नसतो. हा असं होतं की एक चित्रपटाचं प्रमोशनमध्ये ग्रँड फिनालेला आपण ठेवलेलं असं वाटलं. असं नाही होतं की ग्रँड फिनालेमध्ये चित्रपटचे प्रमोशन झाले, असं नाही होतं. एक चित्रपटच्या प्रमोशनमध्ये ग्रँड फिनाले असं केलेलं असं वाटलेलं होतं. कारण इतकं लंबा प्रमोशन्स मला असं वाटत नाही की कोणत्याही बिग बॉसच्या फिनालेमध्ये झालेलं आहे जे मराठीच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. आय अग्री, मला सुद्धा हा चित्रपट बघायला नक्की आवडेल आणि मी बघायला सुद्धा जाणार आहे शिवाजी
यांचं चित्रपट, बट कुठं ना कुठं मला असं वाटलं हा खूपच जास्त प्रमोशन झालेले आहे, जे ग्रँड फिनालेला बाजूला ठेवून केलं गेलेलं आहे. मग असं प्रमोशनचं ह्याच्यामध्ये अर्धा तास तिथं सुद्धा 45 मिनिट्स गेलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी क्वेश्चनसुद्धा विचारले, जे आपले एक्स कंटेस्टंट्स आहेत त्यांनी अभिषेक बच्चनला क्वेश्चन विचारले, त्यांनी रितेशला. मला जेव्हा असं वाटत होतं हां त्यांचं नेक्स्ट, अरे क्वेश्चन काय विचारतं, नेक्स्ट 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 असं होतं. फिनालेकडे कधी जाणार आहे हा मोमेंट आलेलं होतं. मग त्याच्यानंतर जलिनियांनी घरातले जे टॉप 4 उरलेले होते, राकेश हो, तन्वी हो, विशाल आणि अनुश्री, त्यांच्याबद्दल त्यांनी त्याची मत मांडलेली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांना विशाल खूप आवडत आहे असं वाटलेलं, कारण त्यांनी लास्टला हा गोष्ट म्हटलेला की तुम्ही माझा फेवरेट आहेत. तर हा एक छान गोष्ट आलेली. तर हा प्रकारचे एक प्रमोशन झालं. मग त्याच्यानंतर परत एकदा परफॉर्मन्सची बारी आली. तर आता मला असं वाटलं कोणतर बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट करतील असं मला वाटलं, बट तिथं सुद्धा परत एकदा प्रमोशन झालं सिरियल्सच्या, जे मालिके सुरू झालेले आहेत. आधी कोणची मालिका आहे ते, इतकं प्रमोशन्स करून सुद्धा माझ्या दिमागात राहिलेलं नाही. तर इतकं प्रमोशन्स जेव्हा करतो ना, मेंदूमध्ये ते बसत नसतं. तर आय थिंक मोहिनी एक सिरियल, आणि कोणचं होतं, आणि कोणचं तर आहे जे धाकड असं दाखवतात असणार ना, धाकड मोहिनी एकतर मोहिनी आरके आणि मोहिनीचं एक झालं, आणि छवी हां, छवी असं नावाची कॅरेक्टरची जी हिरोनी आहे तिचा शो, तर ते सुद्धा येऊन परफॉर्मन्स करायला लागले. अरे बापरे, इतकं प्रमोशन, जे सिरियल सुरुवात होतं ना त्यांनी केलं ना प्रमोशन, आता का परत डान्स करत आहे ग्रँड फिनालेमध्ये. इतकं प्रमोशन्सनं भरलेलं ग्रँड फिनाले बघायला अजिबात इंटरेस्ट नव्हती. आणि इतकं वेळेला मी बाहेर जात होते, मी आत येत होते, मी माझं काम करत होते, असं मी ग्रँड फिनाले बघितलेलं, जे खूपच बोरिंग ग्रँड फिनाले होतं. मग त्याच्यानंतर राखी यांचा परफॉर्मन्स झालं, आणि विशाल आणि अनुश्रीचा सुद्धा एक परफॉर्मन्स झालेला आहे. तर असं प्रमोशन्समधलं ग्रँड फिनालेमध्ये आता आपण बोलूया 4th पोझिशनवरती. तर 4th एलिमिनेशन जे झालेलं आहे ते सुद्धा खूप गाणं बाजानं झालं. यानी की डान्सर्स जे आहे ते घरामध्ये आलेले होते, त्यांनी एक गाणं लावलेलं, त्याच्यावरती आपल्याला नाचायचं आहे, आणि ते आपलं पट्टी जे फायनलिस्ट आहे त्यांचं पट्टी बांधणार आहे, आणि ते नाचत नाचत त्यांना बाहेर घेऊन येणार आहे. तर जेव्हा पट्टी खोलेल ते कोण घरात उरलेले आहेत त्याने टॉप 3 असेल की जे कोण बाहेर जाईल ते टॉप एलिमिनेट झालेले आहे, असं प्रकारचं टास्क होतं. ज्याच्यामध्ये सगळे इतके नर्वस झालेले आहे की ते डान्सच करत नव्हते. तन्वी हो, अनुश्री हो, राकेश हो, कोणी करत नव्हतं. बट विशाल इथं खूप चिल्ड होतं. विशाल ते डान्सर्ससोबत तो नाचत होता. आणि ऑफकोर्स राकेश तर सिंगल कधी करत नाही, त्यांनी सुद्धा ग्रुपवाल्यांनी त्यांना काढलं. फर्स्ट तर ते सगळे हात धरून होते की आम्हाला करायचं नाही. मग ते डान्सर्स जे आहेत त्यांना त्यांच्या हात सोडवले आणि ते डान्स करायला घेऊन गेले. तर बस विशाल तर करतच होते. आणि त्याचं मी म्हटले की राकेश कधी कोणचंही काम सिंगल करत नाही, त्यांना जोडी लागतच लागतो. मी कधी राकेश यांना सोलो डान्स करायला बघितलेलंच नाही. आय थिंक फिनालेमध्येच त्यांनी थोडं बहुत 4 स्टेप्स त्यांनी घातलेले सोलो, त्याच्यामध्ये सुद्धा मागे डान्सर्स होते आणि तन्वीसुद्धा त्यांना ॲड झालेली होती. तर तिथं डान्सर्सनी त्यांना म्हटलं तर ते सुद्धा करायला लागले होते. बट विशाल बिंदास माणूस, तो करत होता डान्स. तर हा प्रकारचा मध्ये अनुश्री इथं 4th एलिमिनेट झाले. ते डान्सर्सने अनुश्रीला घेऊन गेलं तर ते खूपच डिसअपॉइंटिंग होतं माझ्यासाठी, कारण मी अनुश्रीला कधीही टॉप 4 मध्ये बघितलेले नाही. मी अनुश्रीला टॉप 3 मध्ये बघितलेली होती. मला असं वाटलं की अनुश्रीचे जे एलिमिनेशन होतं ते अनफेअर होतं कुठंतरी, कारण मला टॉप 4 मध्ये मी राकेश यांना बघितलेली होती कम्पेअर टू अनुश्री. आणि बाकीचे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये मला विशाल हो, तन्वी हो, मला राकेश वीक वाटत होते. आणि अनुश्रीचं पुढे मला असं वाटलं की राकेश यांना जायला पाहिजे होते, कारण टास्कमध्ये घराचा इन्व्हॉल्वमेंटमध्ये अनुश्रीचा हात खूप जास्ती होता आणि राकेश यांचं नव्हतं. बट जसं वोटिंग लाईन्स जसं दिसले गेलेले होते ते प्रकारचं एलिमिनेशन इथं झालं नाही, मला असं वाटलं पर्सनली. कारण जे डिझर्विंग कॅन्डिडेट होती अनुश्री टॉप 3 मध्ये, ती अनुश्री इकडं
बाहेर आले. तुम्हाला काय वाटलं अनुश्रीबद्दल मला नक्की कमेंट करा. मग हा प्रकारचं झालेलं आणि जेव्हा हे झालं तर इथं विशाल खूपच इमोशनल झाला आणि इकडं राकेश आणि तन्वीचं एक अलगच दादा असं त्यांचं चाललं. ते कुणेकाला मिठी काय मारत होते, ते खुशीमध्ये होते. ऑफकोर्स कुणाला सगळ्यांना खुशी असतो, जेव्हा आपण पुढे जातो डेफिनेटली आपल्याला खुशी असतो. बट एखादी टॉप 3 तुमच्यासोबत जे आहे त्याला साईड आउट करणं हा मला खूप छान वाटलेलं नाही. विशाल स्वतःला खुदच सावरलो होता. त्याला सावरून घेऊन तो रितेशनला सॉरीसुद्धा म्हटलं की मी तुमच्याकडे ध्यान ठेवलं नाही, मी अनुश्रीच्या बद्दलमध्ये होतो. त्यांनी सॉरी सांगितलं, त्यांनी थँक्यू सांगितलं ऑडियन्सला. आणि त्याच्यानंतर ते दोघंही सोफ्यावरती बैसून त्यांचं ह्याच्यामध्येच ते होते. विशाल येऊन उभारून त्यांना बघतो असं, बट कोणी त्याला कंग्रॅच्युलेट नाही केलं, नाही त्याला अरे अनुश्री गेली चोके असं जे म्हणतो ना आपण, ते कोणी दोघातलं कोणी केलं नाही. ते असं बघतं आणि स्वतः विशाल राकेशकडे जातं आणि त्याला कंग्रॅच्युलेट म्हणतो, त्याला मिठी मारतो, त्याला पप्पी देतो. आणि तेव्हा सुद्धा तन्वी त्याच्याकडे वळून सुद्धा बघत आहे. नॉर्मली जेव्हा माझं समोर एक माणूस उभारला आणि तो माझ्या बाजूच्या माणसाला बोलत आहे तर मी त्याला बघते की तू बोलत आहे त्याच्यासोबत, मी त्याला नॉर्मली मी बघते. बट तन्वी इकडं त्याला बघत सुद्धा नव्हती, त्याला एक कंग्रॅच्युलेशन सुद्धा केलेले नाही, जे मला कुठेतरी आवडलेलं नाही, पर्सनली मला आवडलेलं नाही. तर जेव्हा दीपाली तुम्ही बघितलं असेल तर दीपाली सेंटर पॉईंटमध्ये होती. इकडं बाजूला तन्वी आणि राकेश होते, इकडं बाजूला विशाल आणि अनुश्री होते. जेव्हा दीपालींचं फर्स्ट एलिमिनेशन झाला आधीमध्ये त्यांनी एक उशी ठेवलेली होती, इकडं पार्टिशन करून उशी ठेवलेली होती. जेव्हा अनुश्री सुद्धा गेली तर टॉप 3 बनलेले होते. मला असं वाटलं की तेव्हा सुद्धा उशी ठेवणार का आहे, बट थँक गॉड मे बी कॅमेरामॅनने असं म्हटलेलं होतं अजून क्लोजअप पाहिजे टॉप 3चा, तर तिने उशी काढला आणि तन्वी आधीमध्ये बसलेली होती. मग हा प्रकारचा झालेला आहे. मग त्याच्यानंतर आलेला होतं टॉप 2ची बारी आणि टॉप 2ची निवड जे असं झालेली होती ते स्वतः जे त्यांची जे टॉप 3चे घरवाले आहेत ते घरामध्ये जाणार आणि त्यांना बाहेर घेऊन येणार आहेत. तर राकेश यांची सिस्टर गेलेली होती आतमध्ये, तन्वी यांची आई आलेले होते आणि विशाल यांचे बाबा आलेले होते. तर रितेश सरांनी इथं एक्स कंटेस्टंटला परत एकदा विचारला की तुम्हाला कोण वाटतं आता बाहेर कोण येणार. तर राखी म्हणते राकेश येणार. दीपाली सुद्धा म्हणते की राकेश आता बाहेर येणार, कारण टोली वर्सेस काटा असं होणार असं वाटतोय. तर राकेश बाहेर येणार कारण तन्वी ऑलरेडी सेफ झालेली होती. तन्वीला फर्स्ट म्हटलेलं होतं त्यांच्या आईला क्यू कार्ड काढा, त्याच्यामध्ये काय आहे बघायला. मग त्याच्यानंतर प्रभूला विचारतात, प्रभू तिथं म्हणतो की राकेश दादा बाहेर येते. मग तिथं संस्कृतीला विचारतं, संस्कृती म्हणते की मला विशाल वाटतं. हे हिचं नेहमीच असतो, ज्याच्यासोबत ही राहते त्यालाच डसायला बसते. जेव्हा घरात होती ती वाईल्ड कार्ड म्हणून आलेली होती आणि वाईल्ड कार्डमध्ये जे रेवा यांनी सांगितलं होती, रेवाचंच ती मागे लागायची, त्यालाच नॉमिनेट करायची. आणि हा जे घरात होती तेव्हा विशालसोबत ती राहायची आणि तो विशाललाच म्हणते. असं काय आहे संस्कृती, आणि ती काहीतरी वाचते म्हणते सायकोलॉजी काय, तर तिचं दिमागची हालतच खूप बिघडलेलं असते आणि ती सायकोलॉजी वाचत आहे. फाईन. मग करणची एंट्री तेव्हा झालेली आहे. हा इतकं लेट आलं, थँक गॉड. मला असं वाटतं की त्याला आधीच माहीत होतं, कारण तुम्हाला आधी माहीत होतं ना की इतकं प्रमोशन्स होणार आहेत म्हणून तुम्ही खूप छान मस्त तो रेस्ट करून लेटली एंट्री मारलेली होती करणनी. ते प्रमोशनचा पार्ट पूर्ण खतम झाल्यानंतर आला तो. ते सुद्धा आज म्हटलं की राकेश आता बाहेर यायला पाहिजे. सचिन यांनी सुद्धा लेट आलेलं आहे, बट लेट येऊन बी लेटेस्ट परफॉर्मन्स त्यांनी केलेली होती, खूप छान होतं परफॉर्मन्स. तर त्यांनी सुद्धा म्हटलं की राकेशला यायचं आहे. रेवा सुद्धा राकेशला सोड गाठलेली, आयुष, ओमकार ह्याने सगळ्यांनी राकेशला ओढ गाठलेला की बाहेर यायला. आणि इथं अनुश्री सुद्धा इथं माती खायला गेली. ती म्हणते विशालला बाहेर यायचं आहे. अनुश्री तुझं आता जे ह्या म्हणायचंच गरज होती, तुला असं वाटत असेल की राकेश सेफ राहणार आहे, बट तुला सांगायचं तर गरज काय होतं, विशाल तुझा भाऊ आहे, तू मैत्रीण आहेस, बहन आहेस, तर तुला इथं विशालचं नाव जे तू राकेशचं घेतलं असेल तर तुला कोणी तुझ्या मनात असं सांगून बघितणार नाही की तुझ्या मनात हा होतं, तुझ्या दिमागात होतं, बट तू ह्याचं नाव घेतलीस असं कोण म्हणणार नव्हतं. तर वाय यू वॉन्ट टू गो इन
सम रॉंग डायरेक्शन, अननेसेसरी एका मत घातला असते तर चाललं असतं. असं नाही ना की तुझं मत घातल्यामुळे तो सेव्ह होणार आहे, असं नव्हतं. बट जसं मी म्हणते ना, हे लोक तेच आहे जे सोबत राहतात त्यालाच डसायला बसतात. जे संस्कृती हो अनुश्री हो, ते दोघंही तसंच केले. बरं, तर इथं जेव्हा दोघांना एकचदा क्यू कार्ड करायला सांगितलं, विशालचे बाबा यांना आणि राकेश सिस्टरला, तर दादा असं जे आवाज आलं तेव्हा असं माहीत झालं की हो राकेश सेव्ह झाला. आणि जेव्हा हा क्षण मी बघितले, मी पुन्हा एकदा अनुश्री सुद्धा जास्ती डिसअपॉइंट मी इकडं झालेला. कारण मी जसं माझ्या आधीच्या कालच्या रिव्ह्यूमध्ये सुद्धा म्हटलेली आहे की मला तन्वी आणि विशाल बघायला आवडतात. टॉप 2 मध्ये मला राकेश अजिबातच आवडत नाही. मला अनुश्री सुद्धा चालते, बट मला राकेश कधीच चालत नाही. बट अनफॉर्च्युनेटली तिथं राकेशच उभारलेलं होतं. मला हा खूप अनफेअर वाटला. आणि जसं हा वोटिंगचे सामना झालं का काय अजून कारण होते मला नाही माहीत, बट अगर वोटिंगचे सामना झालेला असेल तर ते खूप अनफेअर होतं. मला असं विचारायचं आहे जनताला, ज्यांनी कोणी राकेशला वोट घातलेला आहे, की तुम्ही काय असं बघून तुम्ही राकेशला वोट घातलेला आहे, काय असं विशाल कम्पेअर टू विशाल राकेशमध्ये असं प्लस होतं जे तुम्ही राकेशला वोट घातलेलं आहे. मला खूपच वाईट वाटलं या गोष्टीचं की ज्यांनी कोणी राकेशला वोट घातलेला आहे टॉप 2 साठी, नॉट फॉर टॉप 2. तुम्ही त्यांचे फॅन्स आहात, तुम्ही त्यांचं अभिमानी आहात, जे कॅरेक्टर त्यांनी प्ले केलेलं आहे. आय अग्रीड, ते उत्तम ॲक्टर आहेत, बट नॉट ॲज अ पर्सन. हा घरामध्ये त्यांची कॉन्ट्रीब्युशन का आहे, हा घरासाठी हा शोसाठी त्यांनी काय कॉन्ट्रीब्युशन केलं ह्याच्यावरती तुम्हाला जज करायचं आहे. हा कसा व्यक्ती आहे ह्याच्यावरती तुम्हाला जज करायचं आहे. जे तुम्ही मला असं वाटतं ते कुठंतरी चुकलेलं होतं. आणि विशाल इकडे गेलेलं आहे. बट विशाल, यू आर अल्टिमेटली यू हॅव प्लेड द शो, यू हॅव रूल्ड द शो. मला असं वाटतं की तुम्ही खूप छान खेळलेलं आहेत. आय थिंक विदाउट विशाल देर वोंट बी अ स्ट्रॉंग कॉम्पिटिटर हॅज मेड अप लाईक दिस. मतलब अगर विशाल नसतो तर मला असं वाटतं की तन्वी इकडे एवढी स्ट्रॉंग दिसले नसते. कारण आपलं जो ऑपोजिटवाला स्ट्रॉंग असतो तर आपण सुद्धा तितकंच स्ट्रॉंग बनायचं कोशिश करतो. आणि विशालला टक्कर द्यायला तन्वी तितकंच स्ट्रॉंग झालेली होती. तर इथं विशाल हॅज बीन द फर्स्ट पॉईंट. आणि विशालचीच स्टोरी होती जे काटा ग्रुपला एस्टॅब्लिश करायला भाग पडलेलं होतं. तर विशाल, तुम्ही खूप छान केलेलं आहेत. आय लव्ड युअर गेम. हां, थोडंसं मिस्टेक्स तुमचे होते, थोडेसे चीटिंग्स होते, थोडंसं असं शब्द तुमच्याकडून आणि तुमच्याकडचे थोडेसे ॲक्शन चुकले गेले होते, अग्री. बट तुम्ही जे कॉन्ट्रीब्युशन शोला केलेलं आहे ते खूप छान होतं. तर आय रिअली अप्रिशिएट यू फॉर दॅट अँड कंग्रॅच्युलेशन्स फॉर द टॉप 3. ऑफकोर्स ऑल द बेस्ट, इतकंच मी म्हणू शकते. आणि लवकर बघूया तुम्हाला कोणत्या तरी शोवरती. मला खूप इच्छा झालेली आहे. कारण नॉट बिईंग एक मराठी माणूस नाही सुद्धा तुम्ही खूप छान मराठी बोललात, तुम्ही खूप छान खेळलात. तर ह्याच्यासाठी मला खूप छान वाटलं. तर हा प्रकारचा विशालचं एलिमिनेशन झालेलं आहे. आणि रितेश सरनी सुद्धा हा म्हटलेलं आहे की तुम्ही माझं एक वन ऑफ द फेवरेट कंटेस्टंट आहे. आणि मी असं 2च व्यक्तीला रितेश सर म्हणायचं मी ऐकलेलं आहे. एक संकेतबद्दल आणि दुसरा विशालबद्दल. त्यांनी संकेत गेलं तेव्हा सुद्धा हा गोष्ट म्हटलेले होते की संकेत, तुम्ही वन ऑफ माय फेवरेट कंटेस्टंट्स आहात. अगर तुम्ही सुरुवातपासून आलेले असतील तर सीन वेगळा असता. हा रितेश सरचे शब्द होते संकेतबद्दल. आणि त्याच्यानंतर मी विशाललाच ऐकलेला हा गोष्ट रितेश सरकडून. तर खूप छान वाटलं. तर असं 3rd पोझिशनवरती आणि की 2nd रनरअप जे होते ते विशाल कोटियान होते. मग तिथं जेव्हा विशाल जात होते तन्वी म्हणत होती की मी इथंच सोडून जाणार आहे, मी काय घेऊन जाणार नाही, मी हा ग्रजस, मी हे दुश्मनी इथंच सोडून जाणार आहे. आणि काका मी तुम्हाला मिळणार आहे, काका मी तुम्हाला बोलणार आहे, मी काकाशी कनेक्ट करणार हो, असं ती विशालला म्हणत होती. तर तन्वी हा थोडंसं आधी केलं असतं तर खूप छान वाटलं असतं, खूप भारी वाटलं असतं. बट एनिवेज तू लास्टला तरी ह्या म्हटलीस खूप छान वाटलं. आणि विशाल
तसंही तोला फरक पडत नाही, तू बोलू नको बोलू, बट खूप छान होता. आणि राकेशनी सुद्धा म्हटलेलं की आपण सगळे मिळून तिरुपतीला जाऊया. सो येस, त्यांची जे 92 टाइम्स गेलेली आहे, मे बी ह्याने सगळे मिळून जाणार आहेत तिरुपतीला. लेट्स सी दॅट. अगर कधी तर झालं तर मी त्याच्यावरती सुद्धा बोलू ह्याच्यावरती. तर हा प्रकारचं टॉप 3 जे ठरलेले आहे ते विशाल होते. मग त्याच्यानंतर टॉप 2 मध्ये राकेश आणि तन्वी आलेले होते. आणि लाईट ऑफ जे आहे तन्वी आणि राकेश यांनी केलेली. स्टेजवरती जेव्हा आलेले, तर जेव्हा हात उचलायची बारी आली, रितेशनी 1-2दा असं केले आणि मग डिक्लेअर केलं की तन्वी इज द विनर ऑफ बिग बॉस सीझन 6. येस, तन्वी, राकेश आणि तन्वीमध्ये बघायला गेलो तर तन्वी खूप डिझर्विंग होती राकेशपेक्षा. कारण तन्वी आधी घरात एंट्री घेतलेल्या दिवसापासून तिने जसं तिचा गेम खेळलेला आहे खूप छान खेळलेली आहे. हो, जसं प्रत्येक माणसामध्ये चुकी असतात, तन्वीमध्ये सुद्धा थोडे बहुत होते, फारसे नव्हते, थोडे बहुत होते, बट तिने खूप छान टास्क केलेला आहे. कम्पेअर टू राकेश मला तन्वी जिंकलेली चाललं. हो, बरेचशी लोक आहेत जे तन्वीला असं म्हणतात की ती फेक आहे, ती जिंकायला पाहिजे नाही, ती बॉयकॉट बिग बॉस की असं झालं आहे तसं झालं. सी, आता जे झालेलं आहे आपण त्याला पलटू शकत नाही. तन्वी विनर झालेली आहे. वन थिंग मी एक सांगू वाटते मला की जसं तन्वीला बरेचसे लोक फेक मांडलेले आहे की एखादी ती फेक आहे, ती नाटक करत आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, इफ तन्वी नाटक करत होती घरामध्ये, तर ते नाटक तिनं शेवटच्या दिवसापर्यंत ठुलेली आहे. तर ती खूप छान अभिनेत्री आहे आणि तिचं नाटकवरचं पडदा जे आहे ते बाकीच्या घरवाले काढू शकले नाही. तिची जी रिअल पर्सनॅलिटी आहे ते बाहेर आणू शकलेले नाहीत, जे राखीसारखे माणसाकडून सुद्धा झालेले नाही. तर मला असं वाटतं की ती डिझर्व करते ते ट्रॉफी. कारण हा खूपच कठीण असतो की 100 दिवस आपलं आतलं एक कॅरेक्टर सोडून आपण दुसरं कॅरेक्टर पकडून राहणं खूप कठीण असतो. बिकॉज आपण हा करू शकत नाही, एकाचा मुकटा घालून घेऊन आपण 100 दिवस त्याच्यामध्ये राहायला. अगर ती मी म्हणते अगर ती असं केलेली आहे, तिची ती पर्सनॅलिटी नाही बट तिने ती पर्सनॅलिटी धरलेली आहे, तर ती खूप छान केलेली आहे. इफ नॉट तेच तिचं रिअल पर्सनॅलिटी असेल तरी ते खूप छान आहे. तर सगळ्यांची POV डिफरंट असते. तुमची डिफरंट आहे, माझी डिफरंट आहे, तिची डिफरंट आहे, बट एंड ऑफ द डे तिने जिंकलेली आहे सीझन 6. तर आपण त्याला ॲक्सेप्ट करूया आणि जे निगेटिव्ह आहे त्याला काढून टाकूया. राकेश हे ठरलेले आहे टॉप 2 कंटेस्टंट. फर्स्ट रनरअप राकेश बापट आहे. तर येस, ते सुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट करणं हवं. तर मला इथं थोडंसं खूप अनोईंग आपण म्हणू शकतो ते हा वाटलेलं की जितकं एक्साइटमेंट तन्वीच्या मध्ये तिकीट टू फिनाले जिंकलं तेव्हा खुशी होती, ते ट्रॉफी जिंकलं तेव्हा मला असं वाटलंच नाही ते सेलिब्रेशन झालेलं. कारण जसं रितेशने हात उचलला, इमिडिएटली ट्रॉफी दिली, इमिडिएटली चेक दिला आणि डिस्पर्स झालेलं, जे की असं सेलिब्रेशन मूड झालंच नाही. जिथं असं वाटायला पाहिजे की अरे हे विनर झालेले. खूप फास्टली त्यांनी ते एडिट करून टाकलेलं, जे मला असं वाटलं. कारण आपण कोणतं जिंकतो त्याला आपण माईक देतो की बाबा तू 2 गोष्ट बोल, तर मग ते बोलतात, मग रनरअपशी बोलला जातो, असं काय असतो प्रकार. बट हा प्रकार तिथं काय झालेला नाही. बट हा प्रकार झालेला, बट हा टेलिकास्ट झाले नाही, हा फरक आहे. कारण मी थोडेसे यूट्यूब चॅनलमध्ये बघितले जे तन्वी आफ्टर ट्रॉफी दिल्यानंतर ती बोलली आहे, राकेशसुद्धा बोललेले आहेत, ते कट केलेलं आहे. तर मला असं वाटतं की बिग बॉस तुम्ही जे प्रमोशन्स तुम्ही केले डॅन्यूबचे आणि चित्रपटचे, त्याचा कट एडिट करून तुम्ही अगर हा ठेवला असता तर खूप छान वाटलं असतं. असं वाटलं असतं येस हे ग्रँड फिनाले आहे, बट असं झालेलं नाही. तर हा प्रकारचं झालेलं आहे की सीझन 6चे विनर आहे तन्वी कोलते. तन्वी, यू डिझर्व इट. तुझी जे हार्डवर्क होती, तुझी जे टास्क खेळायचं पद्धत होतं खूप छान होतं. वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट प्लेयर तू होतीस, तर खूप छान वाटलं. तो कंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.
तर हा प्रकारचं सीझन संपलेला आहे आणि माझं आणि तुमच्यापैकी नातं सुद्धा आता थोडासा इथं थांबणार आहे, कारण आता उद्यापासून मला रिव्ह्यू करायला काही नाही. बट मी इथं 2 गोष्ट माझ्यासाठी मी सांगणार आहे. तर मी 2-3 सीझन्सपासून मी रिव्ह्यू करायला लागली, जिथं मी हिंदीसुद्धा करते आणि मराठीसुद्धा करते. तर त्याच्यामध्ये माझं बेसिकली मी खूप छोटी रिव्ह्यूअर आहे, खूप छोटी रिव्ह्यूअर आहे. जे असं मी हा चॅनल सुरू केलं होतं की माझे जे मतं असतात ते तुमच्यासोबत शेअर करायला असं मला आवडायचं, म्हणून मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. तर मी पूर्ण सीझन जेव्हा रिव्ह्यू करते त्याच्यावरती माझं एवढंच अपेक्षा असतं की ॲटलिस्ट 1 सबस्क्रायबर मला हो, इतकंच माझं गिफ्ट असतो. अख्खा सीझनचा रिव्ह्यू केल्यावरती 1 सबस्क्रायबरची मला अपेक्षा असते. जे हा सीझनला मी केले ज्याच्यामध्ये मला 1 सबस्क्रायबरसुद्धा झालेला नाही. बट माझं आधीचे 2-4 व्हिडिओपासून मी एक बघितलेली आहे, ते हे आहे की कोणीतरी माझं व्हिडिओजला स्टार्टिंगमध्येच काय म्हणतो आपण लाईक मारत आहे. तर ते जे कोणी आहेत, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक मारलाय त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. कारण तो लाईक माझ्यासाठी खूप प्रिशियस आहे. कारण माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये की माझ्या नातेवाईकामध्ये कुणालाही माहिती नाही की माझा असं एक चॅनल आहे ज्याच्यावरती मी बोलते. फक्त माझ्या घरातले लोकांना माहिती आहे, कारण हा सेटअप मी करते, मी असं बोलते म्हणून त्यांना माहिती आहे. आणि जे माझं पूर्ण व्हिडिओजचे तुम्ही लाईक बघितले असाल ते तर फक्त 4 राहतात. एक माझ्या आईचं फोनपासून, माझ्या दादाचं, माझं असं 4च लाईक्स असतात, त्याच्या आधी लाईक्स नसतात. तर 1 लाईक तुमच्याकडून मला मिळतो तर त्याच्यावरती मला खूप आनंद होत होता. हे लास्ट 3 जे रिव्ह्यूजवरती झालेलं आहे. तर ते जे कोणी असेल तर त्यांना माझा खूप खूप थँक्यू, कारण तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात आणि त्याला लाईक मारलात. थँक्यू सो मच. आणि काल एक गोष्ट झालेली आहे आणि ते होतं एक मनीषा करण गुतकर असं त्यांचं नाव आहे. त्यांनी माझं व्हिडिओ बघितलं आणि त्यांनी कमेंट केलेलं आहे की तन्वी जिंकलेली आहे, बिग बॉस फेक आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलेला माझं व्हिडिओला. एक लाईन मला खूप आवडली, सीझन 6 बिग बॉस सीझन 6 फिक्स विनर असं त्यांनी लिहिलेलं आहे. सॉरी, मला ते रायमिंग येत नाही. सीझन 6 सीझन 6 विनर फिक्स, सीझन 6 विनर फिक्स असं त्यांनी टॅग लिहिलेलं होतं. जे त्यांनी तुम्ही तुमचं मत मांडलेलं आहे ह्याच्यावरती. बट मला खूप आनंद झाला ह्याच्यावरती की तुम्ही तुमचा टाईम काढून माझा ह्याला कमेंट केलं, माझा व्हिडिओ बघितला आणि कमेंट केलं. ह्याच्यासाठी मनीषा खूप खूप थँक्यू फॉर दॅट. कारण जितकं खुशी मला 1 सबस्क्रायबर झालं तेव्हा होतं तितकंच खुशी, आणि आय थिंक त्याच्यानं सुद्धा 2 पट जास्तच खुशी मला असं झालं की माझं व्हिडिओजला आधीपर्यंत कोणी कमेंट केलं नाही. बट मनीषा तुम्ही फर्स्ट असं म्हणतो का फर्स्ट मुलगी आहात ज्यांनी मला कमेंट केलेलं आहे. तर थँक्यू मनीषा. आणि मला तुमचं नाव आता इथून हमेशाच आठवण राहणार आहे. तर थँक्यू. तुमच्यासारखी एक छोटासा रिव्ह्यूअरला सुद्धा तुम्ही सपोर्ट केलेला आहे. फॉर दॅट थँक्यू सो मच. आणि आपण नक्की भेटूया परत एकदा. मी परत तुमच्या समोर येणार आहे. हा मराठीचा हो या हिंदीचा रिव्ह्यू हो, मी परत तुमच्यासोबत नक्की कनेक्ट करेन. अंटिल देन थँक्यू सो मच. मला हा सीझनचा ह्याच्यामध्ये तुमचा सपोर्ट मिळाल्याबद्दल. आणि 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 मला जाऊ असं वाटत नाही, बट इथं मी तुमच्याकडून निरोप घेणार आहे. थँक्यू फॉर सपोर्टिंग अँड लविंग मी. जे तुमचं जे कोणी लाईक केलं आहे त्याच्याबद्दल थँक्यू वन्स अगेन मनीषा. थँक्यू सो मच. आपण परत एकदा भेटूया एक नवीन शोबद्दल बोलताना. आणि मी तुमच्यासोबत नक्की परत एकदा कनेक्ट करणार आहे. तो हिंदी हो मराठी हो, अगेन आय एम गोइंग टू कनेक्ट विथ यू. सो जेव्हापर्यंत मला निरोप द्या आणि छान राहा. ऊन खूप जास्ती झालेलं आहे. पाणी आणि छत्री घेऊन जावा. सो तुम्हाला
माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंटिल देन सायनिंग ऑफ फॉर टुडे, स्नेहा.